हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा गाजणार. अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील लक्षवेधीही येणार. उद्धव ठाकरे आज हिवाळी अधिवेशनाला हजर राहणार. विरोधी पक्षनेते संदर्भात विधानसभा अध्यक्षांशी चर्चा करण्याची शक्यता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनाही ठाकरे भेटणार. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवर अजून एफआयआर का दाखल नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात कुणालाही वाचवणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. दोषींवर कारवाई होणारच. हायकोर्टाला कारवाईची माहिती दिली जाणार. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी पुन्हा एकदा दिग्विजय पाटील चौकशीला गैरहजर. तब्येत बरी नसल्याचं कारण. सोमवारी हजर राहणार असल्याचा पुणे आर्थिक गुन्हे शाखेला निरोप. ठाकरे बंधू पुन्हा एकदा सहकुटुंब एकत्र. अमित ठाकरेंचे मेहुणे राहुल बोरुडेंच्या रिसेप्शनला हजेरी. ठाकरे कुटुंबाचं फोटो सेशन. राज ठाकरे आज ठाणे कोर्टामध्ये हजर राहणार. 2022 मधल्या सभेप्रकरणी सुनावणी. नेहरू इंदिरा गांधींचा विजय आणि सोनिया गांधींचं मतदार यादीतलं नाव हे व्होट चोरीची सर्वात मोठी उदाहरणं. लोकसभेमध्ये अमित शहांचा काँग्रेसवर मोठा आरोप. तर गृहमंत्र्यांच्या विधानानंतर विरोधकांचा सभात्याग. चांदीला नवी झळाळी. दिवसभरात 11,500 रुपयांच्या वाढीसह चांदीचा दर प्रति किलो 1,92,000 वर्षभरात दरात तब्बल 1,02,000 वाढ. दीपोत्सवाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समावेश. देशवासियांसाठी अभिमानाची बाब. पंतप्रधान मोदींकडून निर्णयाचे स्वागत. आतापर्यंत कुंभमेळा, दुर्गापूजेसह 16 गोष्टींचा युनेस्को यादीमध्ये समावेश. भारत दक्षिण आफ्रिका दरम्यान आज दुसरा T20 सामना. विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या इराद्यानं मैदानामध्ये उतरणार सूर्या ब्रिगेड. तर आफ्रिकेचा मालिकेत कमबॅक करण्याचा प्रयत्न.